नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू घरची आठवण. चला दाखवते आज काय काय फिश आली आहे ते. तर सुरमई आली आहे. आज मी तुम्हाला फिश करी जो सुरवा दिला जातो फिश थाळीमध्ये ते दाखवणार आहे. हे प्रॉन्स आहेत, हे बोंबील आहेत, बांगडे अजून आले नाही आहेत, ते दाखवेल मी तुम्हाला आले की. अशी फिश आम्ही प्रिझर्व करतो, म्हणजे तसं तर हे जास्त दिवस नाही आहे, हे फार फार आज संध्याकाळपर्यंत संपून जाईल. तर फिश करी बघूया आपण. तर या साईजचे 2 कांदे घ्यायचे आहेत आणि या साईजचे 4 टोमॅटो घ्यायचे. हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे, पेस्ट करून घ्यायची आहे. तर आपण पातेले ठेवले गरम करत, जास्तच गरम झाले आहे ते. त्यात आपण तेल टाकूया. आता हे 3 ते 4 लिटरचं पातेलं आहे. आता ते किलोसारखं नाही सांगणार मी, लिटरमध्येच सांगेल यामध्ये किती लिटरचं होईल ते. तर तेल टाकलं आपण, यात जिरं टाकूया, राई आहे, 2 चम्मच जिरं, 1 चम्मच राई टाकली आहे, कढीपत्ता टाकला आहे 15-20 पानं, 3 चमचे आलं लसूण पेस्ट टाकली आहे. ते चांगलं फ्राय करून घ्यायचं. मग यात मसाले टाकूया आपले घरच्या आठवणचे. 1 ते 1.5 चम्मच हळद, साठवणीचा मसाला जो घरच्या आठवणचा आम्ही इथेच बनवतो तो 3 चमचे, आणि काश्मीरी मिरची पावडर 1 चम्मच. तर हे सगळं टाकायचं आहे. आपण हे चांगलं फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि आता आपण ह्यात पेस्ट टाकणार आहे जी आपण ग्राइंड केली आहे कांदा टोमॅटोची. ह्याला पण चांगलं तेल सुटून द्यायचं, कारण की कच्चा कांदा आणि टोमॅटो वापरला आहे आपण. त्याला या साईजचे 2 नारळ घ्यायचे, ते असे बारीक कट करून घ्यायचे आणि मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं. तर हे बारीक केलेलं जो नारळ आहे ते टाकलं आहे आपण. आता पाणी तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे रश्शाची त्या टाईप तुम्ही पाणी टाकू शकता. तर आम्ही एवढंच पाणी टाकतो, म्हणजे थोडं अजून लागलं तर टाकू शकतो. हे पण आता बॉईल झाल्यावर थोडं घट्ट होणार ना, मग अजून थोडं पाहिजे तर टाकू शकता तुम्ही पण. तर 4 चमचे मीठ टाकलं आहे. त्याला चांगलं बॉईल होऊन द्यायचं. त्यात कोकम टाकायची, चिंच टाकायची, आणि मग फिशचे बॉईल झालं, थोडं बॉईल होत आलं का ह्याच्यामध्ये जे फिश आम्ही सुरमईचं डोकं टाकलं आहे ते चांगलं स्वच्छ करून कट करून, इकडे सुरमई फ्रायची ऑर्डर आली आहे म्हणून सुरमई फ्राय करत ठेवली आहे. हे सगळं चांगलं बॉईल झालं का तुमची फिश करी रेडी आहे. तुम्ही गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाका. मग ही फिश करी झाली आहे रेडी. आता ही सुरमई फ्राय होते इकडे, अजून परत ऑर्डर आली आहे म्हणून टाकली आहे सुरमई. तर असं तुम्हाला फिश वगैरे, तुम्ही फिश लवर असाल, फिश खाणाऱ्यांसाठी फिश फक्त फ्रेश असणं महत्त्वाचं आहे. तर आमच्याकडे फिश नेहमी फ्रेशच मिळते. तुम्ही नक्की या आणि ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर हे असे बॅक टू बॅक फिशची ऑर्डर चालूच असते, म्हणून आमच्याकडे फ्रेशच फिश मिळते, कारण की स्टॉक राहतच नाही आमच्याकडे. रोजच फ्रेश फिश येते आणि रोज तुम्हाला फ्रेशच इथे मिळेल. तसं हे पार्सलसाठी. तर तुम्ही नक्की या, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.